बाबासाहेबांचे शिक्षणविषयक विचार. स्वतःची लायकी विद्यार्थी दशेतच वाढवा. पावला गणिक स्वतःच्या ज्ञानात भर टाकीत जाणे यापेक्षा अधिक सुख दुसरे काय असू शकते. ग्रंथ हेच गुरु. वाचाल तर वाचाल. मला माणसांच्या सहवासापेक्षा पुस्तकांचा सहवास अधिक आवडतो. माणसाने जन्मभर जरी शिकायचे मनात आणले तरी ज्ञानसागराच्या कडेला गुडघाभर पाण्यात जाता येईल. आपण शिकलो म्हणजे सर्व काही झाले असे नाही. शिक्षणाचे महत्त्व आहे यात शंका नाही. मात्र शिक्षणाबरोबरच माणसाचे शीलही सुधारले पाहिजे. शिलाशिवाय शिक्षणाची किंमत केवळ शून्य आहे. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. पंचशील तत्वावर प्रत्येक विद्यार्थ्याने आपले चारित्र्य बनवले पाहिजे. शिक्षण हे समाज परिवर्तनाचे माध्यम आहे. वेळ आली तर उपाशी राहा, पण आपल्या मुलाबाळांना शिक्षण द्या. मुलांना शाळेत पाठविणे एवढेच पुरेसे नाही, तर त्यांना मूलभूत शिक्षण मिळेपर्यंत शाळेशी जोडून ठेवणेही आवश्यक आहे. अगदी त्याचप्रमाणे जसे झाडे लावणे एवढेच पुरेसे नाही, तर त्या झाडांना खत पाणी देऊन सिंचन करणेही आवश्यक आहे. अन्यथा ते मरायला वेळ लागणार नाही. शिक्षण हे माणसाला निर्भय बनवते, त्याला एकतेचा धडा शिकवते, त्याला त्याच्या हक्काची जाणीव करून देते आणि त्याच्या हक्कासाठी संघर्ष करण्याची प्रेरणा देते. लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी शिक्षण हे सर्वात महत्त्वाचे शस्त्र आहे. वास्तविक शिक्षण आपल्याला घाबरण्याऐवजी तर्कशुद्ध बनवेल. जे माणसाला लायक बनवत नाही, समता आणि नैतिकता शिकवत नाही, ते खरे शिक्षण नाही. खरे शिक्षण हे समाजातील मानवतेचे रक्षण करते, उपजीविकेचा आधार बनते, माणसाला ज्ञानाचा आणि समतेचा धडा शिकविते. खरे शिक्षण समाजात जीवन निर्माण करते. माझे सर्व आयुष्य विद्यार्थी म्हणून जावे अशी माझी इच्छा होती. शिक्षण हीच खऱ्या अर्थाने जीवनाच्या प्रगतीकरता महत्त्वाची बाब होय. आपण राजकीय चळवळीला जितके महत्त्व देतो तितकेच महत्त्व शिक्षण प्रसाराला दिले पाहिजे. शिक्षण हाच जीवनाच्या प्रगतीचा मार्ग आहे हे जाणून विद्यार्थ्यांनी भरपूर अभ्यास करावा आणि समाजाचे विश्वासू नेते बनावे. तांत्रिक आणि वैज्ञानिक प्रशिक्षणाविना देशाच्या विकासाची कोणतीही योजना पूर्णत्वाला जाणार नाही. शिक्षित व्हा, चळवळ करा, संघटित व्हा, आत्मविश्वास बाळगा, कधीही धीर सोडू नका. ही आमच्या जीवनाची पंचसूत्री. कोणत्याही समाजाची उन्नती त्या समाजातल्या शिक्षणाच्या प्रगतीवर अवलंबून असते. मानवी आयुष्यातील ज्ञान ही पायाभूत गोष्ट आहे. विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता वाढावी आणि टिकावी, तसेच त्यांच्या बुद्धिमत्तेला चालना मिळावी यासाठी सर्वोत्पर प्रयत्नशील राहावे. आपण शिकलो म्हणजे सर्व काही झाले असे नाही. शिक्षणाचे महत्त्व आहे यात शंका नाही. मात्र शिक्षणाबरोबरच माणसाचे शीलही सुधारले पाहिजे. शिलाशिवाय शिक्षणाची किंमत केवळ शून्य आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर.